स्वच्छ शहर सुंदर शहरचा नारा देणारे महानगरपालिका प्रशासन स्वतःच घाणीच्या विखारीत. महानगरपालिका कार्यालयाखालील अंडरग्राऊंड पार्किंगमध्ये दारुड्यांचा, नशेड्यांचा व अस्वच्छता पसरवणाऱ्यांचा मुक्त वावर. नांदेड महानगरपालिका कार्यालय जुना मोंढा येथील अंडरग्राऊंड पार्किंगमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दारुडे, नशेडे तसेच अस्वच्छता पसरवणाऱ्या व्यक्तींचा मोठ्या प्रमाणावर वावर सुरू आहे. मात्र याकडे महानगरपालिका प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असून गार्ड व संबंधित अधिकारी अक्षरशः झोपेत असल्याचं चित्र दिसून येत आहे. सदर अंडरग्राऊंड पार्किंग हे महानगरपालिका कार्यालयीन कर्मचारी, भाडे तत्वावर दिलेल्या दुकानांचे धारक तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी असताना परिसरातील इतर व्यापारी व नागरिक मोठ्या प्रमाणावर त्याचा गैरवापर करत आहेत. अनेक वाहने 1-2 दिवस नव्हे तर 3 ते 6 महिने तशीच उभी राहिलेली असून त्यामुळे इतर वाहनधारकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही वाहने कोणाची आहेत याची कधी चौकशी करण्यात आली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. दिवसा व रात्रीच्या वेळी या ठिकाणी दारुड्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर दिसून येतो. तरीही स्थानिक अधिकारी किंवा संबंधित विभाग याकडे लक्ष देताना दिसत नाहीत. या ठिकाणी वॉचमॅनची सुविधा आहे की नाही हाही गंभीर प्रश्न आहे. अंडरग्राऊंड पार्किंगमध्ये दारूच्या व बिअरच्या बाटल्या, सिगारेटचे पाकिटे, रॅपर्स, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या मोठ्या प्रमाणावर पडलेल्या दिसून येत आहेत. हे सर्व दृश्य कार्यालयीन प्रमुख व स्वच्छता अधिकाऱ्यांना दिसत नाही का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकारावर आत्तापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महानगरपालिकाकडून केवळ कागदोपत्रीच स्वच्छता अभियान राबवले जात असल्याचे वास्तव वारंवार समोर येत आहेत. शहरातील गल्लीबोळ, रस्ते, नाल्या कचऱ्याने तुडुंब भरलेल्या असून स्वच्छता विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. स्वच्छतेचे कंत्राट दिलेल्या खासगी कंपन्यांवर देखरेख नसल्याने हा प्रकार अधिकच गंभीर बनला आहे. महानगरपालिकाच्या वार्षिक अंदाजपत्रात स्वच्छतेसाठी शेकडो कोटी रुपये खर्च होत असल्याचे नमूद असतानाही प्रत्यक्षात मात्र स्वच्छतेच्या नावावर केवळ घोषणाबाजीच सुरू असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. अशा अनेक तक्रारी समोर येऊनही त्यांचे निवारण करण्यात महानगरपालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. या गंभीर प्रकरणावर प्रशासन नेमकी कोणती ठोस कारवाई करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत.